तुम्हाला कधी जाणवलं आहे का, व्यवस्थित झोप झाली तरी मन थकल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं, शरीर चालू असतं पण मन कुठेतरी मागेच राहतं. घर, काम, नाती, जबाबदाऱ्या, एका दिवसात इतकं काही सांभाळताना आपल्या मेंदूला खरंच विश्रांती मिळते का? आपण बाहेरून हसत असतो, काम करत असतो, पण आतून मेंदूची प्रक्रिया सतत सुरूच असते. कधी मुलांची काळजी, कधी ऑफिसचा ताण, तर कधी नात्यांमधल्या भावनिक गोष्टी, भावनांचा भार, हार्मोनल बदल, झोपेची कमतरता आणि सतत चालणारे ओव्हर थिंकिंग. हे सगळं एकत्र येऊन तयार होतो तो मानसिक थकवा, जो दिसत नाही पण आतपर्यंत खोलवर जाणवतो. यामुळे एकाग्रता कमी होते, चिडचिड वाढते, छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. कधीकधी तर काहीही करावंसं वाटत नाही. आणि या सगळ्यांमुळे आत्मविश्वासही ढासळतो. यात काहीच चुकीचं नाही. आपण सगळीच माणसे आहोत. मनालाही थकवा येतो आणि त्यालाही आरामाची गरज असते. पण छोट्या बदलांनी मोठा फरक पडू शकतो. रोजची 10 मिनिटांची शांत बसून केलेली श्वसनक्रिया, थोडं स्ट्रेचिंग, थोडासा स्वतःसाठी ठेवलेला नो फोन टाइम आणि दररोजची चांगली झोप. कारण मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. आपण व्यवस्थित असलो तरच सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. म्हणून थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि स्वतःची काळजी घ्यायला आजपासून सुरुवात करा. कारण तुम्ही महत्त्वाचे आहात.